बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांची कडक कारवाई. 3 दिवसात 399 सायलेन्सर नष्ट. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नागरिकांना बुलेट वाहनांच्या कर्णकर्कश सायलेन्सर आवाजामुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी वाढल्याने वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून वाहन चालवणाऱ्यांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. वाहतूक शाखेच्या माहितीनुसार सन 2025 मध्ये सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनचालकांवर 14,512 केसेस नोंदवून 1,44,92,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जानेवारी 2026 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 1,853 केसेस करून 18,53,000 रुपये दंड आकारण्यात आला. दरम्यान 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या 3 दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या 13 वाहतूक विभागामार्फत सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या 368 बुलेट वाहनांवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जमा झालेल्यांसह एकूण 399 सायलेन्सर आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतरित्या निष्कासित करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आणि अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त वाहतूक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि अंमलदारांनी केली आहे. काय सांगाल, एकूण ही कशा पद्धतीची कारवाई आहे, किती दिवसांची कारवाई आहे आणि किती बुलेट स्वारांवर कारवाई केलेली आहे? सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज, फटाके फोडणारे आवाज काढणाऱ्या बाईकवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई आयुक्तालयातील वाहतूक विभागामार्फत सातत्याने करण्यात येते. 2025 मध्ये एकंदर 14,512 अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर 1,44,92,000 इतका दंड आकारण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं हे जर पाहिलं तर 1,852 दुचाकी वाहनावर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 18,53,000 रुपये दंड करण्यात आला. या अशा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या गाड्या शक्यतो बुलेट आणि 250 cc पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या गाड्या असतात. या गाड्यांवर मागील 3 दिवसामध्ये फक्त दंडात्मक कारवाई न करता ते सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई करण्यात आली. अशा 399 सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे आणि त्याची निष्कासनाची कारवाई आज रोजी करण्यात येणार आहे.